हॅलो, गुड मॉर्निंग भाऊकी. तर आज आहे 26 जानेवारी आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज प्लॅन असा आहे की आपण चाललो आहे शाळेमध्ये, म्हणजे जिथे 10वी वगैरे मी शिकलो आहे, 10वीपर्यंत ज्या शाळेत शिकलो आहे तर तिथे चाललो आहे मी. आणि आजचे 2 प्लॅन आहेत. एक आहे शाळेत जायचं आणि दुसरा आहे बैलगाडा शर्यत. तर हे सगळं झाड आहेत घराच्या साईडला, होऊ शकता. तर भेटू. मी आता घरून निघालो आहे आणि मी आता जातो आहे माझ्या गावी. मी आता आजोळमध्ये आहे. आजोळमध्ये माझ्या मामाच्या गावी आणि माझं गाव जवळच आहे. तर मी माझ्या गावी जातो आहे आता. आणि हे वडेरू गाव आहे, एकदम भारी आहे. तुम्ही बघणार सगळं गाव वगैरे. मी एवढा लेट झालो आहे की झेंडावंदन, तर झेंडा वगैरे सकाळीच उभा गेला शाळेमध्ये. मला झाला उशीर, पण ठीक आहे. आता तर ना मी ह्या रोडनी शाळेत जायचो. जेव्हा 10वी-12वीपर्यंत मी गावालाच होतो, तर मी ह्या रोडनी शाळेत जायचो. शाळेत आणि कॉलेजला पण या रोडनी चालत चालत. एवढा लांब आहे, पण तेव्हा काय नाही वाटायचं. कधी सायकल पण असायची माझ्याकडे, मग सायकलने जायचो मी या रोडने. मामा कुठे चालला? आता काय खाली शर्यत बसला का? पाय मागे ठेवू मागच्या ह्याच्यावर. हां, इकडे मग धरून ठेवला. हे काल संध्याकाळी आलोय. काय फील आहे यार गावामध्ये. आणि हे मी माझ्या गावी आलो आहे नायशीमध्ये. आणि गाव आहे, एक नंबर फील आहे. एक नंबर फील आहे, बघू शकता. आणि आता मी गावामध्येच आहे मी. आता मी आमची घर आहे तर वाडी वगैरे, तर वाडी बोलतात. आणि एक नंबर यार. सागर दादा दिसतोय, गावाचे मोठे करारीक दादा. आता ह्या गाडी यायला आलो अंकितची. भेटू देवळात चाललाय ना, आम्ही पण येतो देवळात. चल. दादा मिळाला होता एक, तर जाम चांगला माणूस आहे. आणि कुठं आहे? झेंडा उभा राहिला असेल. आणि हा एक मित्र आहे माझा. अरे मागे थांब, आधी नको बाहेर येऊ. अरे विकी घेऊन गेला. अरे पुढे ये. अरे मागे गाडी जात नाही मागे. हा लंगोटी मित्र आहे, चड्डी पड्डी. दोघं पण नांगडे असताना भेटलो होतो. आणि खाली आता अंकित शेठ. हा पण मित्र आहे. बाहेर ये लवकर. हा बाईक माउंट कसा केलाय? माझ्या ह्याच्यावरती. त्याला माउंट कशावर केलाय? गोप्रोला. माझी स्टिक आहे ना, अरे स्टिकच्या वर काय? ते हे मेटलचं आहे. स्क्रू आहे. हां, हे भाई तुला 360 ची व्हिडिओ पण भेटेल. टाटा करा त्याला. अरे बाप्पा, टाटा करा.
बोला सबस्क्राईब करा, हा. बोला लाईक करा, बोला लाईक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करा हा. असं बोला, लाईक करा. लाईक करा आणि दाखवतील सगळे. तर ते आजी चांगले आहेत. लहान असताना मी त्यांच्याकडे जायचो खेळायला म्हणजे एक टी व्ही बघायला वगैरे. तर बोललो भेटून येऊया. अरे विक्की भाई, आणि हे यांचा पण बैलगाडाचा मोठा 4-5 बैल आहेत. आणि आता बैलाला चारा बिरा घालून आलाय माणूस हा. त्यातला हा एक आपला. अजून काय घेतो तुम्ही याच्यात आता ते सांगा. काय नाही, आता निघायचं मग. निघूया आता, सगळं निघूया आता. चारा बिरा पेंट बीट घेऊन आला. सगळं झालेलं आहे. फक्त तुम्ही चला आता आम्ही येतोय. आम्हाला थोडंसं कसं एक्सरसाइज करायला लागते ना बैलाच्या मागे धावायला. पुढे सगळे हा पण मित्र आहे माझा आणि शिक्षक पण आहे. शिक्षक गुरुवारी पहिला मी जाम शांत होतो, एवढी पदवी नका देऊ. नंतर मग दादाने मला शिकवला. आमच्या वास्को ग्रुपचे अध्यक्ष. हा, आमच्या ग्रुपचा अध्यक्ष आहे. असा काही नाहीये, असंच आहे. ग्रुप आहे पण अध्यक्ष वगैरे काय नाहीत. अध्यक्ष सगळेच आहेत. नाही अध्यक्ष म्हणजे मी सोडून सगळे अध्यक्ष आहेत. तर आता निघालो आम्ही, बैल वाट बघतायत. अजून आताचे नारळ दिले चालू झालंय. पहिले सगळे आलेले आहेत. गावठी गटातल्या सगळ्या जोड्या आलेल्या आहेत. घाटी पण आल्यात ना सोबत येत आहेत. तर त्या लेट पडणार त्यामुळे थोडं लेट. त्या नाव नोंदणी झालेलं आहे त्यामुळे काही घाई नाही कोणाची. त्यामुळे जसं त्यांचे गट आहेत त्याप्रमाणे त्यांच्या येतील गाड्या. आणि हा आमचं गाव आहे नाशिक, कोकण रवी. शाळेत जायचं मला झेंडा दाखवायला. कारण बोललो झेंडा दाखवतो. गाड्या आल्यात आणि इथे थांब तर पुढं. व्हिडिओ काढायचे आम्हाला, व्हिडिओ द्यायचे तुला काय. हे बाबा थांब. आणि फुल वाईब आहे, वाईब 100% वाईब आहे. आणि आमची आता ग्रुप आमचा चाललाय देवळात. पहिलं देवाचं दर्शन, मंदिरामध्ये चाललंय. मंदिरामध्ये चाललोय. पहिलं मंदिराचं दर्शन, नंतर मग बैलांचं दर्शन. केदारनाथाचं दर्शन, नंतर नंदीचं. हा नंदी बैल काढून टाकतो आता. नंदी एडिट करायला लागेल आता लई. खाली टाकता काय. आणि लेफ्ट साईडला मंदिर आहे आमचा, प्रवेशद्वार आहे मंदिराचा. केदारनाथ वागेश्वरी मंदिर. घ्यायला लागेल मला हे आवाज. अरे नाम नाही, खाली नाही. खाली नाही जायचं. तिकडं काढायची. गेटपर्यंत जाऊ दे, तिकडं काढायची. आणि आमच्या देवळात आलो आम्ही, केदारनाथ वागेश्वरी मंदिर. तिसरा वर्धापन दिन दुसरा. हा म्हणजे तिसरं वर्ष तिसरं. आणि देवळात आलो आम्ही लोक. पाया वगैरे म्हणणार होता. सिद्धू हाय, कधी आला? हे आमचं दुसरं मंदिर आहे, केदारनाथ मंदिर. थांब काका, मग दांडक्याशिवाय काम आहे काय? दांडका आहे तर काम आहे. आणि आता मी नाश्ता करतोय आणि सगळे जमले मित्र लोक. आणि आमचा जेवणाचा कक्ष कार्यक्रमाचा. अरे हा कुठे चाललाय? मोठा भाई. वातावरण फुल खतरनाक आहे आज.
गाडी चालवतो आणि नक्कीच गाग आहे आणि बाकीचे दुसरे आमच्या भावकीचे अजून भरपूर आहेत, अजून भरपूर पब्लिक दिवस भेटणार आहे आपल्याला. सगळ्या नक्की येतच सगळं. कुठे जायचं तिकडे डायरेक्ट चालूच ठेवा कॅमेरा, डायरेक्ट ग्राउंडच जातो आणि फुल सुरुवात चालू आहे. सगळे गंगा ताक बी घेऊन चाललेत. ताकच आहे ना रे, ताक आहे की पाणी आहे? टाक आहे बस पाणी आहे. आणि गाड्या वगैरे सगळ्या उभ्या आहेत. गाड्याच गाड्या. आणि ही आमची शाळा. नंतर दाखवूया आपण बरं, कारण मी आता पुढं जाणार होतो. भाषण वगैरे चालू आहे तर उगाच डिस्टर्ब नको म्हणून आम्ही गाडी मैदानात जाऊया. हे इथंच लावूया थांब. इथंच ना विषय आणि मी ग्राउंड दाखवतो तुम्हाला. त्याला विचारलं मी. ग्राउंड बघा, ग्राउंड व्ह्यू चेक करा. व्ह्यू फुल पॉवर पावर आहे. आणि ह्याचा पण खतरनाक बैल आहे. त्याचं नाव काय रे विसरलो. तोच तो सगळे मित्र तिकडे चड्डी चड्डी बड्डी. सगळे ग्राउंड दाखवतात. मैदान दाखवतात सगळे बैल आपापल्या धंदेला. तुझी नाही काय भाई, जिंकून जायचं आज तुला. मस्त एकदम. काल संध्याकाळी. हे प्रवेशद्वार आहे आणि इथून बैल सुटणार ते डायरेक्ट त्या स्टेजपर्यंत जिथून आपण आलो. तर हे कदाचित 800 मीटरचा मैदान आहे. काय आंबा माहिती आहे ना आपण सिंगल टर्न. हे किती बैलगाड्या एका टायमाला? 4 बैलगाड्या आहे. आणि इथून 1 2 3 आणि तिकडे 4 आणि एक फक्त ॲडव्हान्सला आहे. 5 आहेत. काही याच्यात 5 आहेत, काही याच्यात 4. सगळ्यांची एनर्जी लेवल चेक करा एकदा. ही सुरुवात आहे. बघा कसं आहे, दिवसाची सुरुवात झाली आता. 1 मिनिट सांगतो. आम्ही आलोय किती दिवसासाठी? 2 दिवसासाठी. बरोबर. ते 2 दिवसाचे कसे 8 दिवस आम्ही करणार ते आमचं आम्हाला माहिती. आणि हे सोबतच नसतो तो आत्ताच पळाला बाई. हा पहिला पडाव आहे. आणि ही तर सुरुवात आहे. अजून काय काय तुम्हाला बघायला मिळेल सांगू शकत नाही. फक्त तुम्ही पुढे बैल आहेत की नाही? किती बैल आहेत? 2 जोड्या पडणार. 2 जोड्या. बैलांची नावं? चंद्या त्याचे बैल नाव तुझी. विकास घाग, अंकित घाग, ओंकार घाग, सूरज लाड, चंदन घाग, आयुष घाग, अर्षद घाग. आणि हे सगळे आपल्या नाशिकचे बावकी लोक आहेत. या मैदानाचा उद्घाटन समारंभ संपन्न होतो बघू आणि शकता या तुम्ही ठिकाणी लोकं. मैदानाला सुरुवात होते. आपण पटपट गाड्या झुपाले गण पट्टी दाखवा. आता पहिले कुणी तारू नका. पुन्हा भाई, पुन्हा घाग. हे मेन माणूस आहेत. या मैदानाचा उद्घाटन समारंभ संपन्न होते. सगळे येणार. गावठी गटाचे खरं तर उद्घाटन होत आहे. सगळ्यांना लाईन उभा कर, फोटो काढतोय. हां, स्पर्धेचं सुरुवात होते स्पर्धेची आणि रिबिन कापतायत आता सगळे गावातले माणसं आणि हे सगळे भावकी लोक आहेत. हे भावकी व्यापार आहेत पद्धतीने आपला या स्पर्धेचे उद्घाटन सोहळा पाहायला मिळतोय. लाईव्ह पद्धतीने पण पाहायला मिळते. दादा फोटो पण हॅलो 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 हॅलो
हे सगळे भावकी लोक आहेत. सुंदर अशा मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. उद्घाटन होत आहे. सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान केदारनाथ मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. चला गावठीवाले गाड्या झुकणार का आपण वेळ लावायला लागलाय जाणून बुजून गावठीवाले उद्घाटन झालेलं आहे. आता सुरुवात होते कार्यक्रमाची. आवाज द्या थोडा आता. कधी आलात? हॅलो 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 चला गावठी गडाची बैलगाडी मालक पाडदिशी झुपा. आता छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मैदान रेडी झालंय. आता आपल्या या समाज सेवा संघ नायशी पागोरा बैलगाडी शर्यत निमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी नायशी ग्रामपंचायत उपसरपंच नाही एवढ्या लांबचा नाही दिसणार. बैल येताना भाग यांचं आगमन झालं. एवढ्या लांबचा नाही होणार. आमच्या मंडळाचे सचिन भाग यांना विनंती करतो केतन भाई. देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करावा. जगदीश घाग चक्र घेऊन तीन मध्ये एकला बाबू शेठ सतीश शिंदे सावडे, दोनला राजेंद्र लक्ष्मण. ग्रामस्थांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे. मी विनंती आज धाराई एक नंबर तासाला एकट्याचं सुद्धा निर्विवाद वर्चस्व झालं पाहिजे. त्याचं सुद्धा अतिशय त्यानंतर सुनील राजा राजा एक नंबर. हा या लवकर या. गाडीमुळे गेलं सगळं बाद झालं. आपण गेला तर गेला काय उपयोगच नाही. मस्त पैकी आता 10:30-11 वाजले असतील आणि शर्यत चालू आहे. आणि माझा मित्र भेटला आता बालवाडीपासून मित्र 26 वर्ष होतील दोस्तीला. ये यो यो आणि सिंग. आता पुढे बघूया अजून कोण माणसं भेटतात काय. तर असा ग्राउंड आहे आणि ही ओळखीची दिसते मुलगी मला. ए इकडे कुठं हा तू काय डोक्याला फुल बांधून फिरतोय? अरे फेटा आहे देसी लुक आहे हा. हो भाई तर काही ही आहे सिद्धी घाग आणि ही पण आमच्या ग्रुपमध्ये असते. तर आम्ही तिला प्रेमाने दादा बोलतो. बाकी फुल डेंजरस पोरगी आहे आणि तुम्हाला दिसणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये फ्युचरमध्ये ह्याची गरज नाहीये. हे पण सांग ते दिसणार आहे. मी बोलण्याची गरज नाही कारण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे पुढं की ही दादा का हिला दादा बोलतो मी. आणि पोरं माझ्याकडे बघतायत तर त्यांना पण घेऊया आपण. त्यांना असं वाटायला नको घेत नाही मी. फॉलो करा भावानो. काय मॅच बीच कसं मजा येते का बघायला. चॅनलचं नाव काय? चंदन घाग. ओके फॉलो करा तर टाकेल तुम्हाला. आणि हा मित्र आहे माझा. ह्याचे पण बैल आहेत 4. वाड्यात बांधलेत पण बैल यायला मागत नाहीत. त्यामुळे थोडा आणि धर्म्या काका आहेत. धर्म्या काका ह्यांच्या इथं आपली गँग आली आता मॅच बघायला सकाळ सकाळ. हात बी दाखव. अरे हात दाखव. हा पण क्लासमेट आहे माझा आणि हा त्याचा भावा भाई. अजून आहेत भरपूर पब्लिक आहेत. एक नंबर.
एक नंबर राजा पात्र छोटा पॅकेट बराचा बघा एकामुळे दुसऱ्याच मात्र पाळणार क्रमांक या मैदानातला एक नंबर घेऊन आले आपणचे बैल मोठ्या आपणचे नाही आणले जा लगेच घेऊन जा मी नाही तुला जिंकायचं आहे तू चालवणार का बैल तर घेऊन येते आपणकडे आपणचा बैल हार्ड आहे आपणचा विषय hard. मध्ये आलं पाहिजे काय मग कट झालं जास्त व्हिडिओ काढते आपणकडे मला माहिती कॅमेरा साईड कर तू म्हशी घेऊन येता 16 15 16 अंकित पळव बैल पळव अंकित अवनीश घाग आणि हा काय ह्याचं नाव काय काय अथर्व बस ना काय लहान पोरांना पण काय काय बाबू हा माझा मित्र भेटलाय मला 12वी सायन्स टॉपर सांगा माझे हबीबा हबीबा हा हबीबी आणि हा हबीबा ही शाळा आहे आमची आणि 5वी ते 10वी इथंच मार खाल्ला होता मी बेकार कुत्र्यासारखा आणि जाम मारायचे सर हे ग्राउंड होतं हीच ती जागा आणि ही आम्ही जेव्हा होतो तेव्हा ही शाळा नव्हती हे साईडचं कॉलेज आहे ते शाळा थोडी शाळा कॉलेज एकच असतं नाव पहिलं काय बोलायचे काय पहिले लोक असायचे ते काय बोलायचे कॉलेज बोलायचे हा कॉलेज फेम साईड हो हा शाळेचा झेंडा आहे शाळेचा म्हणजे आपल्या इंडियाचा झेंडा आहे आणि इथे उभा केला आहे आणि हा आमचा क्लासरूम 9वी 10वी आणि इथे मी 10वीला होतो ह्या क्लासरूममध्ये 9वी 10वी एकाच क्लासरूममध्ये होतो आम्ही आणि सभागृह इथं पालक सभा पण इथेच व्हायची ते आमचे माळी सर आहेत आणि आम्हाला जाम शिकवलं त्यांनी चांगलं आणि मारलंय पण बेकार बंद कर चालू गाईज आता आम्ही चालू आहे आता बैलगाडी शर्यत चालू आहे पण आम्ही मध्ये थोडा ब्रेक घेतला आणि आम्ही सगळ्या माणसांना हाय ओनर आणि हा अंकित भाग आणि हा जो गाडी चालवतो तो आहे सूरज रामपूर आणि क्लास तुझा आवाज नाही येणार माईक इथं आहे आला तर पाहिजे आता येत आता बसलीस मागे येत ठीक आहे आला तर आता आला तर पाहिजे सो काय बाय गाईज आम्ही निघालो आणि आता चाललोय मागझन सो मागझन दाखवतो तुम्हाला की मागझनची काय वाईब असते आणि शिमगा तर दाखवणार आहे तेव्हा तर ती लेवलच नेक्स्ट असतं शिमग्याची पाखरा हो पाखरा हां पाखरा वाईब आहे आणि ही माझी बहीण आहे कमेंट टाकलात तर बघा दादा आहे सांग दादा फेमस ठिकाणी चाललोय फेमस प्लेसला फुल भावा एकदम गावची मजा घेत आम्ही चाललोय मागे चंदनबाई आहेत मागे दादा आहे हा बघा
फणस असा आहे ज्याला आम्ही आज फणस बनवणार, आंबा बनवणार आहे. दाखवतो तुम्हाला, चला. फेमस जागा चला बघूया. दरवर्षी आम्ही तिकडे जातो आणि लपडी करतो, ह्या वर्षी पण करणार. आणि आम्ही आमच्या स्पॉटला चाललोय. बरं ना, तिथे पूर्वज असतात ना तिथे आमचे पूर्वज राहतात आंब्याखाली. आंब्याखाली. बरोबर स्पॉटला गेलं तर काहीतरी किल्ले सांगायचा. हा ना, स्पॉट दाखवतो मी तुम्हाला. तसं मजा नाही. हे घे बाबू. आणि सर्कस चालू आहे बे. हा स्पॉट तुम्ही सांगा कसा आहे तो, कारण एकदम सुंदर जागा आहे, एकदम अशी हिरवळ दृश्य नयनरम्य नदी. पण हा मेन आहे. हा मेन आहे. मी पण आणि हाय. ही नदी आहे इकडे. बोललो तुला ही फ्रेम खाणार होतो. आणि शांत उभं राहायचं ते. ही पण उगाच येते. अगदी बरोबर. सॉरी बोला. ते आम्ही हिच्या जो येईल जो काही कट तो कटिंग करून टाकणार. अजिबात तो नाही, म्हणजे अजिबात व्हिडिओचा, नाही. व्लॉग जाणारच काय नाही तर जर असं माझे नको कट हिच्यामुळे फेमस झालो मी. उद्या नारळ पैसे द्यावे लागतील मला. नारळ ठेवायला. नाही नाही घेत मी तुझ्याकडून कट. तू आलीस तर फेमस होणार नाही तू. समजलं काय, तू लांब राहा. तर गाईज तू व्ह्यू कॅमेऱ्याच्या चेक करा वर. एकदा. पाणी घाण आहे पण बाकी पण सगळं बाकी चांगलं ठीक आहे, आहे. बाकी ठीक आहे, व्ह्यू चांगला आहे, पाणी घाण आहे. चला. काटाकी लढत आहे, पड्याल सोमा आहे, आड्याल बारीक आहे. लढत सर्व दोघात सुंदर अशा गाड्या पत आहे, अतिशय सुंदर आणि लढत सारी शेवट.